राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना पक्षात सामील झालेल्या कळव्यातील माजी नगरसेवकांवर राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्ता मेळाव्यात टीका केली आहे. विकास पुरुषाकडून महाविकास पुरुषाकडे जातो असे काही प्रकार नसून केवळ आर्थिक गणितं सुरळीत करण्यासाठी पक्षप्रवेशाच्या घडामोडी झाल्याचा दावा त्यांनी यावेळेला केला. तसंच माझ्या बाजूला बसून माझ्या मागे बॉम्ब लावत होते असा आरोपही त्यांनी केला. आमदार आव्हाड यांचे एकेकाळचे निकटवर्तीय समजले जाणारे ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, माजी नगरसेविका मनाली पाटील, माजी नगरसेवक महेश साळवी, माजी नगरसेविका मनीषा साळवी, माजी नगरसेविका आणि ठाणे महिला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, माजी नगरसेवक सचिन म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, विरोधी पक्षनेत्या युवा नेते मंदार केणी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केलाय. या घडामोडीनंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांनी कळव्यात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला आमदार आव्हाड यांनी उपस्थिती लावून पक्ष सोडून गेलेल्या नगरसेवकांवर टीका केली आहे. आधी भाजपामध्ये जाणार असं ठरलं असताना अचानक शिवसेनेत कसे गेले हा मोठा प्रश्न आहे. विकास पुरुषाकडून महाविकास पुरुषाकडे जातो असा काही प्रकार नसून केवळ आर्थिक गणितं सुरळीत करण्यासाठी झालेल्या या घडामोडी आहेत असा दावा आव्हाड यांनी केलाय. मी चिंता करणारा माणूस आहे, पण पक्षप्रवेश घडामोडीची मला चिंता वाटली नाही, कारण गेल्या 1 वर्षापासून मला छळत होते, माझ्या बाजूला असून माझ्या मागे बॉम्ब लावत होते. या आजारपणाची मला सवय झाली होती. फक्त अंगावरचा फोड होता तेव्हा दुखायचं, पण आता गेला तेव्हा काही वाटत नाही. अजिबात दुःख नाही, यातना नाही, आता बरं वाटतंय असं ते म्हणाले. लोकांमध्ये प्रचंड राग आहे. लोक हाच प्रश्न विचारतात की आव्हाडांनी काय कमी केलं होतं. आपण लोकांमध्ये जाणारी लोक आहोत आणि आपण सगळे निष्ठावान एका बापाला बाप मानणारी माणसं आहोत असंही ते म्हणाले. मुलीच्या लग्नाच्या दिवशी गावात आग लागते आणि प्रधान तिकडे धावत जातो. जाताना मुनीमच्या खांद्यावर लग्नात येणाऱ्यांची जबाबदारी सोपवतो. तेव्हा लग्नात येणारे सर्वच त्याला मानसन्मान देतात. तेव्हा मुनीमला आपणच प्रधान झाल्याचा भास होतो, परंतु जेव्हा प्रधान येतो तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे जातात. यातून मुनीम हा केव्हाही प्रधान होत नसतो हे लक्षात ठेवावं अशा शब्दात त्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना सुनावलं आहे.